नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलर बिल कॅल्क्युलेशन एक्झाम्पल नंबर 3 बघणार आहोत. या यामध्ये आपण प्रिव्हियस बँक युनिटचा वीज बिल कमी होण्यासाठी कसा फायदा होतो, ते बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बँक युनिट कसे जनरेट होतात, हे आपण पाहिले आहे. या एक्झाम्पलमध्ये आपण पाहू शकता, आपला इम्पोर्ट कन्झम्पशन 400 युनिट्सचा झालेला आहे. एक्सपोर्ट कन्झम्पशन 200 युनिट्स आणि जनरेशन 300 युनिट झालेले आहे. जनरेशन युनिट्स हे फक्त माहितीकरिता असतात. बिल कॅल्क्युलेशनसाठी त्याचा उपयोग होत नाही. या एक्झाम्पलमध्ये इम्पोर्ट कन्झम्पशन जास्त आहे, एक्सपोर्ट कन्झम्पशन कमी आहे. म्हणजेच 400 - 200 इक्वल्स टू 200 युनिट्सवर आपलं बिल कॅल्क्युलेट होणार. सांगा मित्रांनो, असं होईल का? तर त्याचं उत्तर आहे तसं होणार नाही. कारण आपल्याकडे आहे प्रिव्हियस बँक युनिट्स. या प्रिव्हियस बँक युनिट्सचा फायदा आता आपल्याला होणार मित्रांनो. आता 400 - 200 इक्वल्स टू 200 युनिट्स. या उर्वरित 200 युनिट्समधून प्रिव्हियस बँक युनिट्स आपल्याला वजा करता येणार आहे. म्हणजेच 200 - 200 होईल आणि आपले वीज बिल 0 होईल. म्हणजेच आपल्याला 0 युनिट्सचे वीज बिल भरावे लागणार. मित्रांनो, इन केस जर आपण प्रिव्हियस बँक युनिट्स मार्च महिन्यापर्यंत वापरू शकलो नाही, तर काय होणार? तर हे बँक युनिट्स वाया जातील का? तर नाही. जितके बँक युनिट्स जमा असतील, त्यावर आपल्याला एप्रिल महिन्याच्या वीज बिलात क्रेडिट मिळेल आणि एप्रिलपासून बँक युनिट्स झिरोपासून चालू होईल. मित्रांनो, अशा प्रकारची सुंदर व्यवस्था या ठिकाणी सोलर ग्राहकांसाठी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.